श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात करणारा म्हणजेच मराठी नवीन वर्षारंभ करणारा सण म्हणजेच गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यामध्ये वापरली जाणारी कडुलिंबाची पाने याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। गुढीपाडव्यामधला आपण कडुलिंबाची पाने का वापरतो, त्याचे काय आयुर्वेदिक रिझन आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ते पाहिले तर सर्व सण आणि त्यांचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंध तसेच पर्यावरणाशी असलेला संबंध हा आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो। म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की गुढीपाडव्याला नेमकी कडुलिंबाचीच पाने का खाल्ली जातात। गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात, यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात, जाणून घ्या त्यामागचं शास्त्र। हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा यंदा 9 एप्रिल रोजी येत असून या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते। या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची ही प्रथा आहे। तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे। कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्यांची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। पण यामागचं सत्य कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे वेगळेच महत्त्व आहे। ही पाने सदाहरित आणि सदापर्णी आहेत। याचे पाने, फुले, खोड हे सर्वच घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। अनेक दुर्धर नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत। कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावतात, त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंचा अटकाव होतो। कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहत असून यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात। वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे कडुलिंबाचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो। यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते। यामुळे त्याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे। तसेच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद या दिवशी खाल्ला जातो। कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध हे सर्व एकत्र करून प्रसाद वाटला जातो। तसेच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ हे पदार्थ मिक्स करून चटणी तयार करण्यात येते। या चटणीच्या सेवनाने शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते असं समजण्यात येतं। उन्हाळा म्हणजेच मराठी वर्षाचा पहिला महिना सुरू होतो, तेव्हा हवामानात वेगवेगळे बदल होतात। कडाक्याची थंडी कमी झालेली असते आणि हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली असते। अशा वेळी या तापमानाशी जुळवून घेताना शरीराला बरेच बदल करावे लागतात। नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक असते। या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आहाराशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। पाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस। या दिवशी उभारल्या जाणाऱ्या गुढीला कडुलिंबाचा पाला लावला जातो। इतकेच नाही तर हा आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असल्याने अंघोळीच्या पाण्यात घालण्याची आणि त्याची चटणी करण्याची पद्धत आहे व हा आपण आपल्या आरोग्यासाठी कसा वापरू शकतो याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया। त्वचेसाठी कसा फायदा ठरतो हे आपण जाणूया। कडुलिंब जंतुघ्न असल्याने कोणत्याही त्वचाविकारात कडुलिंबाच्या पाल्याचा अतिशय चांगला उपयोग होतो। अंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि ते पाणी अंगावर घेतल्यास त्वचाविकार दूर होण्यास मदत होते। बऱ्याचदा थंडीने किंवा जास्त उष्णतेने त्वचा कोरडी पडते। अशा वेळी कडुलिंबाच्या तेलाचा त्वचेवर वापर केल्यास निश्चितच फायदा होतो। कडुलिंब हा कफ आणि उष्णतेच्या विकारांवरही उपयुक्त ठरतो। कडुलिंबाची चव अतिशय कडू असते। बदलत्या हवामानात सर्दी, कफाचे विकार वाढतात। आयुर्वेदाच्या काही औषधांमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो। तसेच कडुलिंब शीत प्रकृतीचे असल्याने उष्णतेच्या विकारांसाठी कडुलिंब पोटात घेणे फायदेशीर ठरते। यामुळे उष्णतेचे विकार नियंत्रणात राहण्यास मदत होते।
कडुलिंब हा मधुमेहासाठी देखील तितकाच फायदेशीर ठरतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. रक्तातील ही साखर नियंत्रणात राहावी यासाठी कडुनिंब अतिशय फायदेशीर ठरतो. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तशुद्धीसाठी देखील कडुनिंब उपयुक्त ठरते. रक्ताशी निगडीत समस्या असल्यास कडुनिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. कडुनिंब हा रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय असल्याने रक्तशुद्धीसाठी त्याचा चांगलाच उपयोग होतो. पोटातून काढा दिल्यास त्याचा फायदा जास्त होतो. केसांच्या सौंदर्यासाठी देखील कडुलिंबाचा उपयोग होतो. महिलांमध्ये केस गळणे, केसात कोंडे होणे, उवा किंवा लिखा होणे अशा समस्या वारंवार उद्भवताना दिसतात. अशा वेळी कडुलिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास या समस्या दूर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांच्या समस्यांसाठीही कडुनिंब उपयोगी ठरते. तर पाहिलंत ना, कडुलिंब हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला आहे, किती फायदेशीर ठरतो. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.